महाराष्ट्रामध्ये छावा सिनेमा प्रचंड चालतो, परंतु फुले सिनेमा तितकासा चालत नाही. याचं कारण काय हे पण शोधणं समाज म्हणून अत्यंत गरजेचं आहे. माझ्या मते लोकांना रक्तरंजित इतिहास बघायला फार आवडतो, परंतु समाज सुधारकांचा इतिहास बघायला तितकंसं रुचत नाही. अर्थात याच्यामध्ये दोन महापुरुषांची तुलना करणं अजिबात अभिप्रेत नाहीये, कारण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले या प्रत्येकाचं काम अत्यंत अलौकिक आहे. मी बोलताना नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्यासाठी स्वाभिमानाने जगायचं कसं शिकवलं आणि संभाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने स्वराज्यासाठी मरायचं कसं शिकवलं. फुल्यांचा इतिहास त्यांनी ज्या काळामध्ये जे काम केलं आणि ज्या समाज व्यवस्थेला पूर्णपणे उलथवून टाकण्यासाठी एक नवीन विचार रचना मांडली, हे त्यांचं काम त्यांच्या काळामध्ये अत्यंत अलौकिक होतं. त्यांनी पण प्रचंड लढाया लढल्या, त्या रक्तरंजित नसतील, परंतु त्या प्रत्येक लढाईमध्ये समाज सुधारण्याची प्रेरणा भावना होती. अर्थात त्या काळात सुद्धा फुले समजणं कठीण होतं आणि दुर्दैवाने आता असं दिसतं की आताच्या काळात सुद्धा फुले समजणं तसंच कठीण राहिलेलं आहे. कारण इकडच्या प्रस्थापितांना समाज सुधारकांचा इतिहास हा दाबून टाकावा हे अभिप्रेत असणं साहजिकच आहे. प्रश्न असा आहे की बहुजनांना आणि स्त्रियांना त्यांच्यासाठी इतकं अलौकिक काम केल्यानंतर आपण तो इतिहास कसा जागृत ठेवतो हे आहे. फुल्यांनी त्यांची लढाई लढली, आपण त्यांचे विचार आणि त्यांना रिलेव्हंट ठेवण्यासाठी काय लढाई करतो हे आता जाणणं अत्यंत गरजेचं आहे.